आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी। आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्या सोबत अपडेट। मेरा गाव मेरा देश या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या अदाकारीने संपूर्ण रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता। मात्र त्यांच्याच समाज बांधवांचं असलेलं टोकडे तालुका मालेगाव हे गाव नाशिक जिल्ह्यात वसलेलं असून या गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ शेजवळ व तेथील महिला सरपंच सुपडाबाई पंडित निमडे हे विशेष प्रयत्नशील असून त्यांनी गाव विकासासाठी मोठेच योगदान दिल्याचे त्या गावाला युवा मराठा न्यूजच्या ब्युरो टीमने भेट दिल्यावर दिसून आले। तसे बघितले तर सरपंच सुपडाबाई निमडे यांचे चिरंजीव व शिवसैनिक भाऊलाल निमडे यांचे देखील टोकडे गावाच्या विकासासाठी मोठेच योगदान लाभले आहे। असे असले तरी त्या गावातील प्रमुख अडचण म्हणजे वीज मंडळाचा अनागोंदी व भोंगळ कारभार कसा सुरू आहे हे दिसून आले। गावातील ट्रान्सफॉर्मर व विजेचा खांब हे मृत्यूचे घर बनलेला असून या गोष्टींमुळे या गावात एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। वेळोवेळी वीज मंडळाकडे तक्रारी देऊनही त्यात सुधारणा झाली नसल्याचे भाऊलाल निमडे यांनी सांगितले। तुम्ही या ना, थांबा 2 मिनिटं चालू केलं। हा माईक असं मी टोकडे गावाहून सुपडाबाई पंडित निमडे यांचा मुलगा भाऊलाल पंडित निमडे, शिवसेना युवा कार्यकर्ते। आमच्या गावाची एका वर्षापासून विजेची समस्या आहे। आम्ही कॅमेरामन यांना आता जी शूटिंग करून दाखवली, वायरी एकदम जमिनीवरती मोकळ्या पडलेल्या आहे आणि काही ठिकाणी लोखंडाच्या खांबाला पण वायरी टच आहे। तरी सदर विद्युत मंडळ कुठलीही आमची तक्रार ऐकून घेत नाही, त्याच्यावर काही अंमलबजावणी करत नाही। वर्षातनं आम्ही 4 वेळा ग्रामपंचायतमार्फत त्यांना लेखी अर्ज पण दिले, तरी आमची समस्या सोडवायला ते तयार होत नाही। आम्ही अनेकदा भुसे साहेबांकडे बी जाऊन कंप्लेंट केली, तरी ते ऐकत नाही। म्हणून हे सर्व दृश्य पाहून यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। कारण इथं समोर मंदिर आहे, येत्या मार्च महिन्यात इथे गावाची यात्रा असते मोठी। एखादा मुलगा महिला जर कोणी इथं अचानक आलं तर मृत्युमुखी ते पडू शकतात। याची त्वरित कारवाई करावी। आम्हाला पोल पासून तक्रार द्या, आम्ही 10 वेळेस तक्रार केली आहे। पोल तुम्ही शिधा करून द्या, नाही तर मग आम्हाला पोल पासून तक्रार द्या। लहान मुलं गेले फिरतात, मी सांगितलं बाई आबा परत बोलू राहिले, आम्ही 10 वेळेस तक्रार केली, तुम्ही पोल शिधा करून जा। बराच वेळा इथून या महिलांनी तक्रार केलेली विद्युत बोर्डात मालेगावला, तरी ते मनी त्यांनी न धरता फक्त ढकलाढकल करताय। हा पूल जर कोसळला तर जवळपास 5-25 घरांचं कोणतंही मोठं नुकसान होऊ शकतं येणाऱ्या भविष्यात। ते लोक कुठलाही म्हणजे आमची तक्रार ऐकून घेत नाही, ऐकून घ्यायला तयार नाही। मी गावात माझी आई सरपंच आहे, मी एक युवा कार्यकर्ता आहे। लोकांची समस्या सोडवणं आपलं एक कार्य आहे, पण तसं वीज बोर्डाला समजत नाही, ते फक्त आम्हाला ढकलाढकल करतात। श्रीमती मीरा नानाजी कापडनीस मुख्याध्यापिका जीप प्राथमिक शाळा टोकडे। मी माझ्या शाळेच्या विकासासाठी गावातून पूर्ण आम्ही माझ्या गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही गावातून पैसा जमा केला। नंतर बाहेर जे आमच्या गावातले जेवढी कर्मचारी सर्व्हिसला आहेत त्यांच्याकडनं पण आम्ही पैसा आणला। नंतर मी स्वतः 10,000 खर्च करून एक वॉल कंपाऊंडची भिंत बांधली। नंतर त्या ग्रामपंचायतीने आम्हाला 14 वित्त आयोगाने आम्हाला संगणक दिलेले, TV दूरदर्शन टॅब दिलेले आहेत। आज आमच्या शाळेमध्ये TV वगैरे त्याच्यावर आम्ही अभ्यासक्रम अध्यापनात त्याचा आम्ही उपयोग करतो, आमचे सर्व शिक्षक बंधू। नंतर माझ्या शाळेमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा सुद्धा माझ्याच गावातील
सगळ्या गावकऱ्यांनी सहभाग घेऊन आणि वृक्षारोपणचं सुद्धा चांगलं काम पद्धतीने केलं आहे. तसंच ठिबक केलेले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आमची शाळा आज आमच्या पाण्याची मोटर पण चालू आहे आणि आमच्या जे झाडं आहेत ते आज आम्ही चांगल्या पद्धतीने ठिबकच्या साह्याने जगवलेले आहे. तसंच मी आमचा गेट ना दुरुस्त होता तर आम्ही त्यांच्याच सहकार्याने गावकऱ्यांच्याच मदतीने आम्ही गेट काम केलेलं आहे. तर आमची जी शाळा आहे टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व आमचं आहे. किचन आमच्या शाळेमध्ये ई-लर्निंग डिजिटल म्हणजे आमच्या जे शासनाचा जो आहे त्या शासनाच्या वतीने त्यांच्या मार्फत आम्हाला जे सांगितलं त्याच्यावरने आमची पूर्ण शाळा 100% माझी मुलं माझ्या शाळेतले विद्यार्थी हसतमुखाने सगळे घरी जातात.